आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री दादा भुसे साहेब आहेत। भुसे साहेब, 100 दिवसाचा शालेय शिक्षणाचा जो आढावा आपण घेतलेला आहे, काय नेमक्या नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत कालच्या बैठकीत? काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वेगवेगळ्या विभागांचं 100 दिवसाचा कालबद्ध कार्यक्रम याचा आढावा घेतला। त्याच्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचाही मुख्यमंत्री महोदयांनी आढावा घेतला। येणाऱ्या 100 दिवसांमध्ये शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपल्या राज्याचं जे राज्यगीत आहे, गरजा महाराष्ट्र माझा, राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत गाणं हे कंपल्सरी आहे। परंतु बऱ्याच ठिकाणी असं पण सूचना आल्या की तिकडे ते गायलं जात नाही। सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं हे बंधनकारक आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणं प्रायव्हेटपासून म्हणजे खाजगींपासून सर्व शाळांमध्ये सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे, अनिवार्य आहे। त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाईल। मराठी भाषा हा विषय प्रत्येक शाळेमध्ये शिकवणं हे बंधनकारक आहे, त्याची पण प्रभावी अंमलबजावणी केली जाईल। प्रत्येक शाळेचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे। त्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह याचं प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ऑलरेडी आहेत, परंतु परत एकदा ते व्यवस्थित करणं हा एक ड्राईव्ह संपूर्ण राज्यात केला जाईल। शालेय शिक्षण मंत्र्याच्यापासून तर आमच्या केंद्र प्रमुखापर्यंत प्रत्येकजण जास्तीत जास्त शाळेंना भेटी देऊन तिथलं पाहणी करणं आणि आपल्याला जे काही अपेक्षित आहे की पहिलीच्या विद्यार्थ्याला साधारणपणे अंकांचं माहिती प्राथमिक पातळीवरचं ज्ञान मिळालं पाहिजे। क ख ग घ ABCD याचं प्राथमिक ज्ञान, दुसऱ्या तिसरीमध्ये ते वाचन करता आलं पाहिजे, लिखाण करता आलं पाहिजे। या दृष्टिकोनातनं आढावा घेतला जाईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तर अतिशय उत्स्फूर्तपणे सांगितलं की येणाऱ्या शैक्षणिक वर्षाचं विद्यार्थ्यांचं स्वागत म्हणजे प्रत्येक लोकप्रतिनिधीने करायचं। त्यांनी तर असं सांगितलं की मला पण कोणत्या शाळेची जबाबदारी द्या, ते स्वतः विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी पहिल्या दिवसाचं ते उपस्थित राहतील। तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये विभाग जरी वेगवेगळे असले तरी प्रत्येक अधिकारी महोदय, प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या शाळेंमध्ये विद्यार्थ्यांचं, आमच्या चिमुरड्यांचं स्वागत करायला तिथं उपस्थित राहतील। एकंदरीत काय तर संवाद वाढवण्यावर आणि जनतेचा सहभाग वाढवण्यावर विभागाचा त्या ठिकाणी फोकस राहील। खेडेगावात जर आपण पाहिलं तर शाळांपासून त्यांची घरं ही फार लांब असतात। सायकल वाटपचा संदर्भातला एक शासन निर्णय महत्त्वाचा घेण्यात आला होता आणि तो प्रभावीपणे सुरू करण्यासंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याचं या बैठकीत कळत आहे। मला वाटतं की त्या शाळेमध्ये भौगोलिक सुविधा पण आवश्यक आहेत। त्याच्यासोबतच जसं विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शालेय शिक्षण विभाग कार्य संपन्न करणार आहे, त्याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण आणि मग यासाठी जे जे काही करावं लागेल, आता आधुनिक 21व्या शतकाकडे जाण्याच्या आपण गोष्टी करतो, माध्यमांचा विषय आहे, तर त्या तंत्रज्ञानासह जमिनीशी नाळ पण तुटणार नाही याची पण काळजी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। आणि उद्याचा भारताचा तो नागरिक घडवताना त्याच्यामध्ये देशप्रेम या सर्व गोष्टी, छोटे छोटे विषय त्या वर्गवाईज त्याचं एक आपण बोलतो की प्राथमिक माहिती ज्ञान, आता कृषी विषय आहे तर अगदी 5वी 6वीच्या पुढे त्याचंही प्राथमिक ज्ञान कसं देता येईल। आणि या वर्षामध्ये आम्ही पुढच्या वर्षापासून CBSE पॅटर्नचं चांगल्या गोष्टी
आपल्या मराठी पॅटर्नमध्ये पण आपण सहभागी करण्याचं म्हणजे पूर्ण त्याचं नियोजन झालेलं आहे. त्याची अंमलबजावणी पुढच्या वर्षाच्या म्हणजे 26-27 25-26ला, कारण आपले शिक्षकांना पण ते प्रशिक्षण द्यावं लागणार आहे, अभ्यासक्रम बदलणार आहे, तर एकदम सर्व सडन चेंज होऊ शकणार नाही आणि म्हणून त्याची ह्या वर्षभर आम्ही पूर्वतयारी करणार. कदाचित पहिल्या इयत्तेला चालू वर्षाला आपण CBSE पॅटर्नवर जाण्याचा विभाग विचार करतो आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 1 किंवा 2 टप्प्यामध्ये CBSE पॅटर्न ज्या चांगल्या बाबी आहेत त्याचा समावेश आपल्या शिक्षणामध्ये त्या ठिकाणी केला जाईल. प्रामुख्याने राजकीय प्रश्न थोडं महत्त्वाचे आहेत. काल शिंदेंचा एक रंगशारदा येथे एक महत्त्वाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठाकरे स्मारकांवरती उद्धव ठाकरे यांची नियुक्ती जी होती त्याला विरोध करण्यात आलेला आहे आणि तसा ठराव देखील पारित करण्यात आल्याचं कळलेलं आहे. त्यावरनं संजय राऊतांनी टीका केलेली आहे की आम्ही दिल्लीचे जे तळवे आहेत ते चाटत नाही, आम्ही त्यांच्यासोबत उभे नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत आणि मी स्वाभिमानाने बोलतात. हे बोलणारे बोलके पोपट मला वाटतं की संजय राऊतांनी जर स्वतःच्या तोंडाला लगाम घातला, आवर घातला, तर मग संक्रांतीच्या शुभेच्छा. तर कोण समोरून पण कोण असं बोलणार नाही, परंतु त्यांची दररोजची जी पोपटपंची असते त्याच्यामुळे त्यांना अशा प्रतिक्रियांना सामोरं जावं लागतंय. आणि राहिला विषय तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे कोणा एका व्यक्तीचे, एका कुटुंबाचे नाहीत, ते संपूर्ण महाराष्ट्राचे मराठी माणसांचे हिंदुत्वाचे दैवत आहेत आणि म्हणून त्यांच्यावर सर्वांचा अधिकार आहे. एका कुटुंबाचा, एका व्यक्तीचा त्यांच्यावर अधिकार नाही. कदाचित ते रक्ताचं नातं म्हणून कोण त्यांचे वारसदार असतील, परंतु विचारांचे वारसदार हे संपूर्ण राज्य आहे. लाखो करोडो शिवसैनिक त्यांचे वारसदार आहेत. महत्त्वाचा प्रश्न हा देखील आहे. एवढं चांगली माहिती दिली ते तुम्ही दाखवणार नाही आणि हे तुम्ही दाखवणार. प्रामुख्याने सर एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील आहे, हा ठराव प्रस्ताव करताना त्याची अपूर्ण माहिती घेण्यात आली होती. खरं तर आता उद्धव ठाकरे त्या ठिकाणी अध्यक्षस्थानी नाही आहेत, आदित्य ठाकरे आहेत. मला या संदर्भातली सविस्तर माहिती नाही. मला वाटतं की मी माहिती घेऊन त्या विषयावर बोलेन. शक्तीस्थळाला देखील देवेंद्र फडणवीसांनी हिरवा कंदील दिलेला आहे. हे होते दादा भुसे ज्यांनी या ठिकाणी संजय राऊतांनी आता या विषयावरती अधिक बोलणं कमी करायला हवं असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि विचारांचे वारसदार आम्हीच आहोत, रक्ताचे वारसदार जरी ते असले तरी विचारांचे वारसदार असे आम्हीच आहोत असं देखील स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वालसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.